हल हल चेक हॅलो हल 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 यश बघा रसिको दुसऱ्या फेरीचा शाहीर मोडीबुवांचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा खरं सांगतो बुवाने उत्तम पारी केली उत्तम हा पण बोलून गेले ना बोलून गेले बुवा संदीप बुवा म्हणतात मला काही वेळेनुसार आपला कार्यक्रम लेट झाला बुवा म्हणतात की 26 जानेवारीच्या शुभेच्छा द्यायला बुवा विसरले अरे मी एक शाहीर आहे मी विसरलो तुम्ही शुभेच्छा देत ना सगळ्यांना मान्य देत ना हाच मला अभिमान आहे स्वतः लक्षात ठेवा त्याला शाहीर म्हणतात तुम्हाला गाण्यामध्ये काय उलट बोललो मी काय बोललो गण गोपाल म्हणतो माझ्यावरती गण अरे मी ह्या माळापासून बोलायला गण आहे तो हा माझा आहे तुझा नव्हता हा माझा आहे तो शेवटी तिथं मान कापलंस ना बाळाचं आणि काही जणांनी कापली असशील असं तू आहेस त्या गोष्टी आता साऊंडिंग नाही म्हणून बोलत नाही मी आता बोलत मी पटवून दाखवले असते मी आता मार्मिकता तुमच्याकडे ह्या गोष्टींमध्ये करतो नाही तर माझे माने असतात ना मला तडफड असतात एकदम ऑन द स्पॉट हा मी घाबरत नाही कोणाला आपण बारी करतोय त्यानुसार करायची आहे साऊंडिंग मुळे प्रॉब्लेम झाला सगळ्यांना माहिती आहे आपण केला सगळ्या गोष्टी बाईची जात म्हणतात तापट आहे तापट ही बाई माझी बायको माझी लय तापट आहे माझा फक्त एकच नकरा दाखवला बुवा तुम्हाला मी एकच 36 नखरे आहेत माझ्याकडे 36 हे जर काढले ना बुवा उघड्यावरती आल तुम्ही उघड्यावरती लक्षात घ्या ही आधी माया बोलते म्हणून बुवानी स्तवन गायली उत्तम छान गायली भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी स्तवनला उत्तर देणं माझं शायराचं कर्तव्य होतं पण मी वो आणलंय हो छान भारताचा अभिमान वो आणलंय मी आणलंय आणलंय हा आणलंय देऊ का
हा वाडी नाही पण गोडी आहे हो. हा काही पार्थ पण गाऊ शकतो पण तब्येत डाऊन आहे उंच तिरंगी जेना फडकत राही डोलाना फडकत राही डोलाना हो छान भारताचा अभिमान हो छान भारताचा अभिमान बहुत छान आहे हा म्हणून काय म्हणतो ऐका आता माझं उत्तर ऐका नौजवान आजी देशासाठी लढतात आणि मी एक कलाकार म्हणून शाहीर म्हणून मी एक देशाचा सैनिक आहे असं मी मानतो ऐका पण गो ऐका नौजवान देशासाठी सदैव करती काम सदैव करती काम तिरंग्या झेंड्याला माझा सलाम तिरंग्या झेंड्याला माझा सलाम काय भाषा बोललो ना आता गोवा निघाल गायला हृदयी वसंत फुलताना प्रेमात क्या बात आहे बुवा जुना मला माहिती आहे जुनं ते सुना असतं बुवा मी काहीतरी नवीन दिलं नवीन झालं होती म्हणून बुवानी गायलं शुभ काम नाम करताना ओमकार गणा पूजावे ओमकार गणाला पूजताना वेणू तसीर वाजे मला काय मागे जास्त काय ऐकायला येत होतं पण बुवा उत्तम हा उत्तम ठीक आहे हा मधुकर बुवाची कल्पना ही तुमची नाही बुवा ती गवळण कोणाची मला माहिती आहे संकल्पना मधुकर बुवांची सलाम गुरु माऊलीला माझ्या मी आजी म्हणतोय खाली लोकपणे म्हणून काय म्हणतो ऐका शुभ प्रारंभी गणराया तुम्ही वाजत गाजत यावे शुभ प्रारंभी गणराया तुम्ही वाजत गाजत यावे वाट पाहत तुझी गणराया वाट पाहत तुझी गणराया तुम्ही लवकर दर्शन द्यावे गणराया तुम्ही वाजत कर्तव्य आहे म्हणून मी केलं नाही जास्त पण नको समाज पण नाही ते समाज पण आहेत कमी आहेत आणि सगळी आहेत ते आपलीच आहेत म्हणून बुवानी गवळणकारी त्याचं उत्तर मी देणंच परंतु मेन मुद्दा गाव्याचा काय असतो लक्षात घ्या की बुवांना मी प्रश्न अगोदर माकाळ बुवांच्या गावाला आमची बारी झाली होती तेव्हा मी विचारलं की मंडळी आणि विभीषणाला पुत्राचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ प्रस्था ते काय अक्षय कुमार देवांत काय नारायण तोच विषय आहे तुम्ही ग्रंथ आणला असेल माझ्याकडे सुद्धा आहे आता बॅगेमध्ये तुम्हाला 5 नंबर सुद्धा सांगेल मी पण सांगणार नाही तुम्ही सांगा तुम्ही सांगाल तर आम्ही वाचू आणि खरं बोलू पण लोकांचं ऐकून तर आपल्या अभ्यास म्हणता येणार नाही मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं लांबोरे वंश पण बाहेर झाली बुवा तुमचा पण उत्तर तिथे आला होता तोच लांबोरे वंशचा वेगळा होता मी खरंच म्हटलं की लहान पोराच्या ओठावरती उत्तर आहे असा माझा प्रश्न आहे पण तुम्हाला अजूनही
मधुकर माऊली आहे, त्यांना हात जोडून विनंती आहे, जर खरं सांगतो कलाकाराचा हाडाचा कलाकार आहे मी, खरंच मला उत्तर मिळालं तुमच्याकडून तर मी तुमचा सत्कार करेन. हा शाहीर संदीप मोरेचा शब्द आहे, लक्षात. कारण का थातूर मातूर ऐकून बोलून कोणाचंही ऐकून नाही करत मी ह्या गोष्टी. कारण बुवांना माहितीये, तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो त्या गोष्टीची. मोरे बुवांचा आणि पंढरी बुवांचा काजूरमार्गला कार्यक्रम झाला होता, आठवण करून घ्या बुवा तुम्ही. आता त्यावेळेला त्याची फोन मोरे बुवांनी केली, हा श्रेय मला मिळाला नाही. नंतर सचिन कदम तुषार पंढरी बुवांचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला त्यालाही श्रेय नाही गेलं दुसऱ्याच्या वाटेला. कारण तोच विषय होता, तोच प्रश्न तुमचा होता. पण मी असा मान्य करणारा शाहीर नाही, मला खरं असेल ते मी आता ह्या रंगमंचावरती मान्य करेन, लक्षात घ्या. कारण तोच मला ग्रंथ तुमचा जर असेल तुमच्याकडेच ठेवा बुवा. पण माझ्या ग्रंथाची पान नंबर अशी तंतोतंत मिळत नाही, हे तुम्हाला सांगणं आहे. अजूनही प्रयत्न करा, अजूनही प्रयत्न करा. सोपा विषय बुवा, सोपा अजूनही करा. म्हणून बुवानी जातीवर न बोलले बुवा, मला जातीवर न बोलले. दिडीबिट बाना तो सुकाना रणात धडाडला, अरे पळकुटी ही जात बघा इतिहासात. मोऱ्याची पळकुटी जात ते धुमक बुवांचं सगळं आहे बुवा, तुमचं नाही ते. हा, जेव्हा धुमक बुवा येतील ना तेव्हा मी त्यांना सांगेनच, हा ते साईडलाच ठेवा, ते आज नाव ते होईल. पण बुवा एक मी सांगतो समाजाला, हे आरक्षण मिळते मराठ्यांचं आहे, बरोबर की नाही. जातीवरनं बोलणं, आज तुम्ही गवळी आहात, गवळ्यावरनं माझा विषय होता, तुमच्या घराण्यावरनं विषय होता, वासवण्यावर होता. पण मी जातीला कधीही दुखवत नाही आणि मी जातीवंत कलाकार आहे म्हणून, नाहीतर तुम्ही खानावरनं अशी शाप तासून काढी. तुम्हाला गरज नव्हती बुवा, इतिहास काढत ना, मग आता इतिहास काढतो बघा काढतो. अरे मन धीट करा, अरे विचार नीट करा, मग पहिली डेरिंग करणार कोण सांगा, डेरिंग करणार कोण मग सांगा, माझ्या आधी ह्याच्यावर चढणार कोण. बोलू बा बोलू, आता वासवणचं काढू का, काढू का, इथपर्यंत पोहोचणार आहे बुवा. जातीवंत काय रक्तातला आहे, घरामध्ये बसेल मग कलाकार म्हणून जातीवरनं बोलणार नाही. म्हणून ऐका बुवा, गाणं घेतो बघा. झाकली मुठ सव्वा काची जगाला दाबून गोरे, अरे परस्त्री माते समान आहे, तिला कधी हात लावू नको रे. गोड अमृत टाकून विषाचे कांदे खाऊ नको रे. घे तुझ्या सोबतीला कोण आहेत ना बुवा, घे. अरे गोड अमृत खाऊन विषाचे कांदे खाऊ नको रे. आणि रिकाम मडक कपाळ बोडक या जगाला धावू नको रे.
दरी दरारी दारादा ही मुरली नादात वाजवली मुरली नादात भुलवली मुरली नादात भुलवली मुरली नादात भुलवली या गावड्याच्या कानानं गुंजवनात रिझवली प्रेमान हो ऐका आता मी काय म्हणतो ऐका बघा अशी झोपल कठीण संधी बोची नाही नाराज झाली कधी करा रेकॉर्डिंग करा हो येत बघा उद्या करा नाही नाराज झाली कधी तुझी बासरी वाजवताना मी अरे सोळा शस्त्र 108 गवणी 108 पण आहेत आणि 8 पण आहेत ऐका नाही नाराज झाली कधी तुझी बासरी वाजवताना तुझी बासरी वाजवताना तुझी बासरी वाजवताना मग पाहिली मी कानाला अशी पाहिली मी कानाला काय गजनीना रिझवताना मग पाहिली मी कानाला काय गजनीना धावताना मग पाहिली मी कानाला मग पाहिली मी कानाला काय गजनी धावताना मग पाहिली मी कानाला काय गजनी धावताना खुश आहे खुश आहे का रेकॉर्ड वेग केलं या त्याने आपली फुलच्या गुन्ह्यात निवा निवा नंतर मग हाताय दिवा तुम्ही लिवा हा रेकॉर्ड वेग केला या त्याने आपली फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात हो आता ऐका ऐका सगळ्यांनी ऐका अरे केलंस आती निखल्लीस माती हे देवेंद्रा हे इंद्रा देवाचा देव पुरुष तू अरे केलंस आती निखल्लीस माती आज सांगतो तुम्हाला कोड्यात अरे कुणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात कुणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात अरे केलाय आधी समाधी सांगतो तुम्हाला कोड्यात केलाय आधी हल्ली समाधी सांगतो तुम्हाला कोड्यात कोणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात कोणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या
माशी हा ठेव काय अजून मी काही चिडत नाही हो. अजून एक गाणं शॉर्टकट मध्ये. बाई वाड्या वया बाई वाड्या वया अरे तू पहिलवान कोणतं बुवा असं. अरे माझी बॉडीच तशी आहे बुवा जन्मापासून आहे. हा असा आलाय स्कूल घालून जाणार होऊन ए बुवा अजून खा माशी माजून हा वय झालंय म्हातारा झालास तू. हा तू पहिलवान मी बुद्धिवान बाई वाड्या वया बाई वाड्या वया तू पहिलवान अरे मी बुद्धिवान फसवीन तुला मी डाव करून पण मी दिसाया बारका त्या हायखारी सारखा ठेवीन जाळ्यात आज धरून. अरे असू दे चमचे तुझे हजार ठेव किशात असू दे चमचे तुझे हजार तरी जाईन चढाई करून मग जाईन मारून मैदान मारून जाईन मारून मैदान मारून. तुला मी डाव करून दिसाया बारका भिखारी सारखा ठेवीन जाळ्यात आज धरून. असू दे चमके तुझे हजार असू दे चमके तुझे हजार तरी घेईन चढाई करून. हॅलो शेवट घेतो. बरीचशी गाण्यात बुवा मी घेत नाही टाइम पण नाही ऐका. शेवट घेतो बुवा. जास्त मी काय बोललो नाही. मी बोला बिंदास मला राग नाही. पण प्रबोधन करणं हे शायराचं कर्तव्य असतं. या ठिकाणी जय श्रीराम रिक्षा युनियन अध्यक्ष दिवा विनोद परिषद भगत माऊलीकडून 500 रुपये आले. धन्यवाद माऊली. खरंच आणि चांगला विषय. अशी गाणी बरीचशी आहेत माऊली माझ्याकडे अशी बरीचशी आहेत. परंतु कोकणामध्ये टॉप कलाकार म्हणून मला गोमूत्रचा पुरस्कार मिळाला. अवधीमध्ये मला एक पुरस्कार मिळाला. अमरशीप पुरस्कार मिळाला.
कोकणामध्ये अनेक टॉप कलाकार आहेत. 55 शहरांमध्ये निवड झाली, इलेक्शन झालं, इलेक्शन मला 1 नंबर निघाला. पण माझा मोठेपणा मी करत नाही, कधी करणार सुद्धा नाही, मला गरज नाही. रक्तामध्ये कला आहे आणि माझी बॉडी तीच आहे. म्हणून शेवटचं गो ऐका, चांगलं गीत आहे. दशरथाने श्रावणाचा प्राण घेतला, तो विषय गो कसा वाटतोय बघा. शेवटचा विषय श्रावण बाळ काय म्हणतोय आई बापाला. पण दशरथाने ह्या गोष्टी केल्या, बाळाचा प्राण घेतला. आई वडील काय म्हणतात की श्रावण बाळ पाण्याला गेला, अजून आला कसं नाही. म्हणून काय म्हणत आहे का, अरे त्या बुडबुड्याचा आवाज ऐकून, त्या बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीला तो बाण, अरे घेतला का श्रावणाचा ह्या दशरथाने प्राण, अरे घेतला का माझ्या बाळाचा ह्या दशरथाने प्राण. बुडबुड्याचा आवाज ऐकून, बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीला बाण, बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीला बाण. घेतला का श्रावणाचा दशरथाने प्राण, घेतला का श्रावणाचा दशरथाने प्राण. आई बाबाला पाणी माझ्यासाठी गेलेला आहे. दशरथ राजा शिकारीला उभा आहे. पाण्याचा घोटाचा आवाज आला, दशरथाने बाण सोडला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला. आणि ज्या वेळेला दशरथाला कळलं कोणतरी बाळ घडतंय, बाळ काय म्हणतोय श्रावण बाळाला, बाळ दशरथाला काय म्हणते की माझ्याकडे पुण्य कर. दशरथा अनेक पाप झाले, पण पाणी मी आता घेतले ना ते माझ्या आई बाबाला पाच, तेच कर तुझं पुण्य आहे. म्हणून काय म्हणत आहे का, राजा दशरथा तू भावे ऐकून माझं, माझ्या मित्र माझ्या प्रियाला पाणी एवढं पाच.
श्रावणाचा दशरथाने प्राण घेतला त्या श्रावणाचा दशरथाने शेवटचा अंतर घेतोय. ते आईवडील काय म्हणतात की माझा बाळ दिसत नाही, तो नेमका कोण आहे? म्हणतो माझ्या अजून मुलगी झाली म्हणून ते आईवडील काय शाबत आहे का? हा पुत्र आमचा मारिला पुत्र करून पुत्र पुत्र करून दाशील तुही घेतला त्या श्रावणाचा दशरथाने प्राण. म्हणून रसिक हो, खरंच जे पाहिजे शाहिरांकडून देणं माझं कर्तव्य असतं तेवढंच मी केलंय. ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं त्याचप्रमाणे भुवन सुद्धा करा. आणि माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन.